दोस्तो नमस्कार. मी नवनाथ. तुम्हाला सांगू इच्छितो की इतिहास हा माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट राहिलेला आहे, विषय राहिलेला आहे. जो की इतिहास जर बोललं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिस्ट्री बोलतो, तो जो आहे तो भूतकाळातील घटनांचे एक ज्ञान असते. जे ज्ञान देण्याचं जे शास्त्र असतं त्याला आपण इतिहास बोलतो. इतिहासाची जी शास्त्रीय पद्धत आहे ती इतिहासाने जो आहे तो भूतकाळ आणि भविष्यकाळ, भूतकाळामधील घडलेल्या घटनांचा एक संच असतो. भूतकाळामध्ये जेवढ्या घटना घडून गेलेल्या असतात त्याचा एक इतिहास असतो. भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे एक शास्त्र असते, त्या शास्त्रालाच आपण इतिहास असं म्हणतो. याच्यामध्ये इयत्ता 4थीमध्ये आपण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण वाचलेले आहे. त्याच्यानंतर जो आहे आपल्याला इतिहासाची जी सुरुवात झाली, माणसाचे जे चित्र वगैरे आहे, माणूस कसा निर्माण झाला वगैरे अशा जे आहेत, आमिबापासून बोलतात की माणूस निर्माण झाला, आणि तिथून त्यांची जी घटना आहे तिथून सुरुवात झाल्यानंतर पुढे मग इतिहासाची सुरुवातच झाली असं आपण समजू शकतो. जे की याची जी सुरुवात आहे ती इतिहास हा आपण पडताळून बघू शकतो, कारण आपण इतिहास आपण प्रत्यक्षात बघू शकत नाही, परंतु काही घटनांनी आपण त्याला पडताळून बघू शकतो. जे की काही भांडी असतील जुनी, काही नाणी असतील, किंवा मग ताम्रपत्र असतील, ताम्रपट असतील, किंवा ग्रंथ इतर हस्तलिखिते असतील, किंवा दगडावरील काही कोरीव लँग्वेज असतील, याने आपल्याला इतिहास समजू शकतो. ही इतिहासाची काही साधने आहेत. आणि इतिहास हा सर्वतोपरी खूप महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. आपण जर पाहिलं तर इतिहास जर आपण वाचला आणि जर ज्ञात केलं किंवा ज्ञान त्याचं आपल्याला असेल तर ज्या इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात त्या परत घडणार नाहीत याची आपल्याला अवगत होऊन आपण भविष्यासाठी सज्ज राहू. कारण इतिहासामध्ये आपल्याला त्याचं ज्ञान होतं की कुठं काय चुका होतात, काय झालेलं आहे, आणि त्याच्यानुसार आपण पुढं काय करायला पाहिजे. अशा प्रकारच्या सगळ्या घटना आपण इतिहासावरती अवलंबून असतात. म्हणून इतिहास खूप महत्त्वाचा आहे. आणि इतिहास हा मी सांगितलं की अशा प्रकारे हा पडताळून बघितला जातो. अशा प्रकारचा इतिहास आपण वाचत असताना किंवा ज्ञात करत असताना, त्याचं ज्ञान घेत असताना जे आहे आपल्याला प्रश्न पडतो की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. काय असेल, केव्हा घडली, ही ती कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये बदल कसे होतात, आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याच्यामध्ये असं बोललं जातं की काही शास्त्रज्ञाच्या मते, आता भरपूर काही शास्त्रज्ञ असतात, त्यांच्या मते जे आहे की काही संशोधनामध्ये असं आढळलं की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी जे आहे अत्यंत तप्त वायू, जे की धुळीने बनलेला एक तप्त वायू, जो की प्रचंड गतिमान असा ढग बनला, आणि त्या ढगातून तो निर्माण झाला, आणि त्याचा अत्यंत वेगवान चक्राकार अशा गतीमुळे त्याचं विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्याची नावे पुढीलप्रमाणे आढळतात: बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर मंगळ, गुरु, त्यानंतर शनी, युरेनस, नेपच्यून वगैरे अशा प्रकारचे आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी निर्माण झाली, पृथ्वीवरील सजीवसृष्टी निर्माण झाली. त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण जो केला तर प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे की प्राणी श्वासोच्छ्वास करतात, प्राणी, पक्षी, माणूस वगैरे सगळे श्वासोच्छ्वास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात. काही प्राणी जे आहेत प्राणी काय आहेत ते अंडी देतात, तर काही प्राणी जे आहेत ते प्राण्यांना जन्म देतात, तर काही प्राणी हे अंड्यातून पिल्ले जन्माला घालतात. अशा प्रकारचे हे आहे. तर याच्यानंतर उत्क्रांतीचा काळ येतो. उत्क्रांतीच्या काळामध्ये जर उत्क्रांती हा शब्द जे सर्वसाधारण अर्थ उत्क्रांती म्हणजे सतत आणि संथ वेगाने होणारा बदल, अशा प्रकारचा बदल. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीचा जो संकल्पनेचे
स्पष्टीकरण देता येईल ते अशा प्रकारे की जे त्यांचं अस्तित्व आणि इतर विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेचे काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणी जातीतील पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने आढळतात. अशा तऱ्हेने प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्य असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांती प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदाच मांडली गेली. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली गेली. ज्या प्रजातीच्या बदलात पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात. अशा प्रकारे जे पृथ्वीच्या डायनासोर वर्गातील प्राण्यांना अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या आणि डायनासोरचा सांगाडा वगैरे त्या उत्खननामध्ये सापडल्यानंतर अशा प्रकारच्या या घटना लक्षात येतात. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पण आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं अपृष्ठवंशीय सजीव जे की पाठीचा कणा नसलेले सजीव होते, गोगलगाय जशा प्रकारे. त्याच्यानंतर पृष्ठवंशीय सजीव आहेत ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा असलेले प्राणी असतात, जे की जलचर आपण मासे बघतो, त्या माशांना पाठीचा कणा असतो. उभयचर प्राणी आहेत ज्याच्यामध्ये उभयचर प्राणी ही पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे आढळतात. जसं की आपण आपल्या भाषेत जर बोललो तर बेडूक आहे आणि हा जो प्राणी आहे तो म्हणजे जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो अशा प्रकारचा. त्याच्यानंतर पक्षीवर्ग आहे. पक्षीवर्ग हा जो आहे तो पण आपण बघतो की दोन्हीकडेही म्हणजे वावरतो, उडतो वगैरे. सरपटणारे प्राणी आढळतात ज्याच्यामध्ये साप वगैरे आहेत. जे की सस्तन प्राणी आहेत, गायीसारखा प्रकार. सस्तन म्हणजे दूध देणारे प्राणी वगैरे. त्याच्यानंतर मानवसदृश वानर हे पण आहे. मुंगी खाऊ अशा प्रकारचे आहेत. त्यानंतर मानवाच्या पण आपण जाती बघितल्या इतिहासामध्ये की जे एप वानर आहे. त्याच्यानंतर आदिमानव आहे. अशा प्रकारच्या मानवाची उत्क्रांती पण आपण बघितली काही पाठामध्ये. त्याच्यानंतर जे आहे मानवाची वाटचाल आहे ती कुशल मानव हा जो आहे तो अस्तित्वाचा सर्वप्रथम आफ्रिका खंडात टांझानिया, केनिया या ठिकाणी आढळला. 2 देशाच्या परिसरात तो आढळला होता. त्याच्यानंतर लुईस सीकी या शास्त्रज्ञाने होमो हॅबिलिस हे नाव त्याला दिले. त्यानंतर ताठकण्याचा मानव आपण बघितला. ताठकण्याचा मानव हा उत्क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. याला इरेक्टस म्हटलं जायचं. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. जंगलात लागणारे वनवे पाहून माणसाला अग्नीचा शोध लागला. झाडाच्या फांद्या एकमेकाला घासून वगैरे त्याचा जो ज्वालामुखी तयार झाली त्याच्यापासून तो आगीचा शोध लागला. त्यानंतर शक्तिमान मानव आपण बघितला. ज्या शक्तिमान मानवाचे आपण बघितले त्याची बॉडी एकदम धिप्पाड होती. उत्क्रांतीचा विकास होता. या शरीराची धिप्पाड होती. शरीरानं तो माणूस धिप्पाड असायचा. याला निअँडरथल म्हणून ओळखलं जायचं. अशा प्रकारचा हा शक्तिमान मानव होता. त्यानंतर बुद्धिमान मानव बघितलं तर बुद्धिमान मानव हा आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेला मानव. बुद्धिमान म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव म्हणलं जायचं. त्यालाच आपण सेपियन म्हणून ओळखलं जातं. सेपियन हा बुद्धिमान त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले गेले. गरजेनुसार विविध प्रकारच्या हत्यारे अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाताच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवून त्याचा वापर तो त्याच्या जीवनोपयोगी दरदिवसच्या याच्यामध्ये वापर करायचा.
त्यानंतर अश्मयुगातील दगडांचे हत्यारे आपण बघितले, ज्यांची साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा याचा वापर करून ते अधिकाधिक परिणामकारक ठरतात. अशा प्रकारच्या गरजेनुसार हत्याराचे आकार आणि प्रकार अशा प्रकारचे त्यांनी बनवले गेले. दगड आणि हाडे यांच्यापासून तयार केलेले हत्यारे, दगडी गोट्याचे तोड हत्यार, तासणी, वर्तुळाकार घन, दगडी छिलक्याचे तोंड हत्यार, हाडाच्या टोन्या, शिंगाचे खणके अशा प्रकारचे त्यानंतर पुराश्मयुग हे मानले जाते. पुराश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग अशा प्रकारचे 3 अश्मयुग याच्यामध्ये पण आढळतात. तर याच्यामध्ये पुराश्मयुगातील कुशल मानव हा आणि पाण्याचा मानव या दोघांचा आघात तंत्राच्या हत्यारे बनवली गेली. त्यांचे एका गोट्यावर गोटे हे करून त्याचे छिलके काढून त्याच्यापासून दगडाचे हत्यारे बनवणे अशा प्रकारचा तो मानव होता. त्याच्यानंतर मध्य अश्मयुगातील शिकारी वर्ग पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी करून त्यापासून ते आपली उपजीविका भागवत होता. नव अश्मयुगामधील घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडली गेली, नव्या प्रकारची हत्यारे घडली गेली. त्यानंतर नव अश्मयुगातील पशुपालन करणे किंवा जीवनपद्धती शिकार करणे किंवा निवडकांचे प्रमुख साधन हा शेतीचा आणि पशुपालनाचा उद्योग हा नव अश्मयुगातील लोकांचा आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी नव अश्मयुगातील संस्कृतीचे अवशेष मिळाले आणि गंगेच्या खोऱ्यात तर दक्षिण भारतातील नव अश्मयुगीन संस्कृती आणि स्थळे उजेडात आलेली दिसतात. त्यानंतर आपण त्यांचा निवारा बघितला. 5व्या पाठात आपण जे बघितले आहे ते गुहामध्ये वस्ती, युरोपमध्ये गोठवून टाकण्या इतके हवामान, म्हणजे गोठून टाकणे एवढी थंडी असते आणि अशा त्या थंडीच्या ठिकाणी शेकोटीचा उपयोग करून चामड्याचे कपडे वापरणे किंवा थंडीपासून संरक्षण करणे. इतर हंगामीत महाश्मयुगातील बुद्धिमान मानव हा समूहातील जगभर वस्ती करून राहायचा. मध्य अश्मयुगातील काळात बुद्धिमान मानवाचा आहार पद्धतीतही बदल होत गेला आणि त्याच्यानंतर आहार पद्धतीतही बदल होत गेला. त्याच्यानंतर मग मेमोथन, हत्ती अशा प्रकारचे जे आहेत आणि त्यांचं जे राहणीमान आहे. शक्तिमान मानवाने फ्रान्स येथील एका गुहेच्या आतील भागात उभारलेल्या 2 खोल्यांचा उबदार तंबू जो अवशेषामध्ये सापडला गेला. त्याच्यानंतर मध्ययुगातील हंगामी तळाचे कल्पनाचित्र जे आहे खतरनाकच अशा प्रकारचं रेखाटलं गेलेलं होतं. गाव वस्ती करून तो राहायचा, पूर्णपणे भिन्न होता. त्याच्यानंतर फळे, कंदमुळे त्याच्यासाठी सतत ने-आण करायचे हे लोक. त्याच्यानंतर पशुपालन आणि शेतीची सुरुवात झाली. पशुपालन, शेती हा उद्योगही त्यांच्याबरोबर आला. खास कौशल्य आणि विविध व्यवसाय याच्यामध्ये ते पारंगत झाले. त्यानंतर बघितलं घरांची रचनाही त्यांची सुधारत गेली आणि नव अश्मयुगातील जे पुढे अन्नधान्य वगैरे विपुलतेने लोकसंख्या वाढली गेली आणि यांच्यामधील स्थिरता वाढत गेली. गाव, नातेसंबंध, कुटुंब यातीलही भावना त्यांची वाढीस लागली गेली. त्याच्यानंतर यांच्यातील संस्कृती निर्माण झाली. ह्या संस्कृतीमध्ये सिंहाची शिकार करणारा राजा अशा प्रकारचे चित्र रेखांकित करणे, कुस्ती करणारे मल्ल यांचे चित्र रेखांकित करणे किंवा हडप्पाकालीन खेळणे अशा प्रकारचे वेगवेगळे मेसोपोटेमियावर येथील एक उत्खननात सापडलेला एक 2600च्या सुमारासचा पट आणि सोंगट्या या वस्तू आढळल्या, जे की खेळल्या जात होत्या, त्याही तिथे आढळल्या. हडप्पा संस्कृतीतील स्थळांच्या उत्खननात मिळालेल्या मातीच्या वस्तू सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या. असे काही पुरातत्वाचे अनुमान आहे. अशा प्रकारचे जे आहे आपापले विचार त्यांनी मांडले गेले. इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणतात, जे की उत्खननामध्ये त्यांच्यातील ते जे आहे ते आहे. बालाग म्हणूनही एक अशा प्रकारचा खेळ किंवा म्युझिक अशा प्रकारचं होतं. त्यानंतर अशा प्रकारचा हा पूर्ण इतिहास जो आहे तो आपण बघितलेला आहे, जो इयत्ता 5वी ला परिसर अभ्यासामध्ये येत आहे.